नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाटीईटी ची परीक्षा 21 जून रोजी आहे. आज दिनांक आहे विद्यार्थी मित्रांनो 4 मे. 21 जून पर्यंत आपल्याला काय करायचे, कोणत्या घटकावर जास्त भर द्यायची. विद्यार्थी मित्रांनो असे दोन पार्ट पाडा. तुमचा आवडता विषय कोणता आहे, आवडता, आणि दुसरा म्हणजे ना आवडता. तर तुम्हाला या आवडत्या विषयाला एवढं स्ट्रॉंग करायची 30 पैकी साधारण तुम्हाला आवडत्या विषयामध्ये 25 गुण मिळाले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे दोन विषय हे असावे, त्याच्यातून मार्क मिळवण्यास आपल्याला सोपं जाणार आहे. म्हणजे पहिला म्हणजे बालमानसशास्त्र आणि दुसरा म्हणजे जवळपास म्हणजे सगळ्याच लोकांनी मराठी हा विषय घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास या दोन विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो 60 पैकी 50 मार्क मिळवता आले पाहिजेत. आता नावडत्यामध्ये जर विचारात घेतलं, बऱ्याच लोकांचं मॅथ नावडतं असतं, सायन्स वाल्यांचं फक्त सायन्स आणि मॅथ नावडतं असतं किंवा आवडतं असतं. या दोन विषयामध्ये तुम्ही जर बघा मॅथ सायन्स वाल्यांनी या दोन विषयात 40 मार्क घेतले तर हिंदी किंवा इंग्रजीची पास होण्यास गरज सुद्धा भासणार नाही. त्यासाठी आपण मॅथच्या ट्रिक्स असतील किंवा बालमानसशास्त्राच्या मोजक्या नोट्स आहेत त्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत. आणि तुम्हाला जास्तीत जास्त आता इथून पुढे काय करणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे. कशाचा? टेस्ट पेपरचा. मागच्या टेस्ट पेपर सोडून द्याविषयी काय मागचेच प्रश्न परत परत येणार नाहीत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण पीडीएफ स्वरूपात 150 गुणाचे टेस्ट पेपर घेऊन आलेलो आहोत. 150 गुण म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यासाचं एक माप काढता येणार आहे, तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता चेक करता येणार आहे. ते नक्की करून घ्या, मापक दरामध्ये आहे. त्याचबरोबर पहिला पेपर मॅथ सायन्स वाला, सोशल सायन्स वाल्यांनी लक्षात घ्या तुम्हाला दुसऱ्या लँग्वेजवर भर द्यायचं, कारण त्याचा आवाका मोठा आहे. दुसऱ्या लँग्वेज मध्ये मराठी जसं घेतलो आपण, हिंदी किंवा इंग्रजी घेतला असाल तुम्ही, इंग्रजीमध्ये तुम्हाला 10 ते 15 मार्क मिळवायचे आहेत. आणि सोशल सायन्सच्या या 60 मार्कामधून हे 50 तर फिक्स झाले, हे 10 60 झाले. म्हणजे या सोशल सायन्स वाल्यांनी 30 मार्क तरी तुम्हाला सोशल सायन्स मध्ये आले पाहिजे. आता फर्स्ट पेपर वाले सांगतो, मॅथ आहे, मॅथला स्किप करू नका. मॅथ मध्ये काय सोडवायचं, सोपे उदाहरण आणि आलेख आलेलंच आहे. तुम्ही भूमितीकडे दुर्लक्ष केला तरी चालेल, पण मॅथ सारख्या विषयामध्ये या दोन विषयात 50 मिळवले, मॅथ आणि ईव्हीएस आणि लँग्वेज सेकंड लँग्वेज मध्ये तुम्हाला या 3 विषयामध्ये मिळून 40 मार्क मिळवणं आवश्यक आहे. तर आणि तरच त्यासाठी लागतो तो सराव. विद्यार्थी मित्रांनो ते वाचन करा, आता जास्तीत जास्त वाचन करा, सराव, ट्रिक्स बघा, आणि त्या ट्रिक्स पीडीएफ स्वरूपात आपण उपलब्ध केलेल्या आहेत. नक्कीच मला दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि सर्व नोट्स वाचायचे असतील तर क्लास जॉईन करून विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन रित्या तुम्ही नोट्स सुद्धा प्रिपरेशन करू शकता. एकदा वाचलात म्हणजे पास झाला ते 100% गॅरंटेड सांगतो. कारण दर्जेदार बनवलेलं मटेरियल मागच्या 5 वर्षापासून आपण ते मटेरियल वापरून अनेक 15,000पेक्षा जास्त लोकांना टीईटी मध्ये यश प्राप्त करून दिलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.